क्या बोल रहा है? कहाँ कुछ करना है? इधर क्या कुछ करना है? क्या बोल रहा है? चलो स्टार्ट करायचा. चलो. फर्स्ट काय बघितलंय? लेटेंट हिट. देन आपण बघितलंय रेग्युलेशन. रेग्युलेशन नंतर बघितलं अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. त्याच्यानंतर बघितलंय ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. त्याच्यानंतर काय बघितलंय? ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. ठीक आहे. आणि ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी आपलं बघणं चालूच आहे. मग त्याच्यात काय काय बघायचं ते मी आता लिहितो. ठीक आहे. काय काय चालू आहे बघा. मॉइश्चर. नंबर 2 पॉइंट क्या है? ड्यू पॉइंट. सैचुरेशन. सैचुरेटेड एयर क्या है वो ते बघूया. ठीक है. रिलेटिव ह्युमिडिटी. परसेंटेज रिलेटिव ह्युमिडिटी. त्यानंतर ड्राय एयर, ह्युमिड एयर हे बघूया. त्यानंतर बघूया कॉन्ट्रास्ट. त्याच्यानंतर ट्राय दिस क्वेश्चन. ठीक आहे. आज ह्युमिडिटी ड्यू पॉइंट संपूया. आज ह्युमिडिटी आणि ड्यू पॉइंट काय करूया संपून टाकू. चलो. काय काय करायचंय मग? काय काय करायचंय? amount of moisture present in the air is called humidity. Humidity काय? Amount of water vapors present in air is called humidity. झालं आपलं. मग सॅच्युरेटेड एअर काय? सॅच्युरेटेड एअर काय? तर एअरची जितकी पण कपॅसिटी आहे वॉटर वेपर्सला होल्ड करायची, इतक्या वॉटर वेपर्स जर एअर मध्ये असतील तर दॅट एअर इज कॉल्ड सॅच्युरेटेड एअर. आता इथं या रूम मध्ये जी एअर आहे, इथं या रूम मध्ये जी एअर आहे तिला समजा त्या एअर मध्ये 1 किलोग्रॅम वॉटर वेपर्स राहू शकतात. इन दिस रूम I can put 1 kilograms of water vapors, maximum 1 kilograms of water vapors. त्याच्यापेक्षा जास्त वॉटर वेपर्स टाकल्या याच्यात तर कुठंतरी दुसरीकडे कंडेन्सेशन होणार. तेवढ्या त्याच्यापेक्षा जेवढं जास्त पाणी टाकणार तेवढं कंडेन्स होऊन बाहेर येणार. ते मग ड्यू तयार होणार, त्याच्यात दव तयार होणार आणि कुठंतरी दव तयार होईल रूम मध्ये. मग कितीही रूम मध्ये मी वॉटर वेपर्स टाकू शकतो. समजा 1 किलो, तर फुल तेवढं 1 किलो टाकलं. त्या रूम मध्ये वॉटर वेपर्स किती पॉसिबल आहेत? 1 किलोग्रामचे वॉटर वेपर्स ठेवणं पॉसिबल आहे. तर तेवढे आहेत. तर ही एअर, दिस एअर इज कॉल्ड सॅच्युरेटेड एअर. देन दिस एअर इज कॉल्ड सॅच्युरेटेड एअर. 1 किलोग्राम पेक्षा याच्यात वॉटर कमी आहे तर दिस एअर इज कॉल्ड अनसॅच्युरेटेड एअर. सॅच्युरेटेड एअर अँड अनसॅच्युरेटेड एअर. जेव्हा एअर सॅच्युरेटेड असते त्यावेळी ड्यू पॉइंट पण असतो. when air is saturated at that time dew point is also there. dew point म्हणजे dew point चं टेम्परेचर. आता ड्यू तयार व्हायला चालू होणार. आता ड्यू दव तयार व्हायला चालू होणार. मग ड्यू तयार व्हायला चालू कधी होणार? एअर सॅच्युरेटेड आहे. एअर सॅच्युरेटेड आहे तेव्हाच दव तयार व्हायला चालू होते. म्हणजे ड्यू पॉइंट च्या वेळी एअर काय असते? सॅच्युरेटेड असते.
ड्यू पॉइंटच्या वेळी एअर काय असते सॅच्युरेटेड असते. एक्झाम्पल पण मी सांगितलं तुम्हाला, परत एकदा रिपीट करायला पाहिजे बघा. 40 डिग्रीला दुपारचं टेम्परेचर आहे 40 डिग्री आणि आता हवेमध्ये पाणी आहे 30 ग्रॅम्स पर केजी ऑफ ड्राय एअर. 40 डिग्री सेल्सिअस आहे दुपारचं टेम्परेचर आणि त्यावेळी हवेत मॉइश्चर किती आहे 30 ग्रॅम पर किलोग्राम ऑफ एअर, एवढी मॉइश्चर आहे हवेत. ठीक आहे. व रात्र झाली, रात्री काय झालं टेम्परेचर ड्रॉप झालं आणि 20 डिग्री पर्यंत टेम्परेचर आलं. रात्री काय झालं टेम्परेचर ड्रॉप झालं आणि 40 डिग्री होतं दुपारी, आता 20 डिग्री पर्यंत आलं. 40 डिग्री पर्यंत होतं, आता 20 डिग्री पर्यंत आलं. मग 40 डिग्री असताना टेम्परेचर, हवेचं टेम्परेचर 40 डिग्री असताना इनसाइड एअर वी कॅन हॅव दिस मच अमाऊंट ऑफ वॉटर वेपर, एवढी वॉटर वेपर असू शकते त्याच्यात. पण जेव्हा टेम्परेचर कमी होते एअरचं, तेव्हा एअरची वॉटरला पकडून ठेवायची क्षमता, वॉटरला ऍक्सेप्ट करायची क्षमता काय होती एअरची कमी होती. at 20 degree Celsius air can hold maximum 14.7 grams of vapors per kg of dry air. 40 डिग्रीला एवढा वेपर होता, पण 20 डिग्रीला मॅक्सिमम एवढं ते वेपर ठेवू शकते. 20 डिग्रीला हवेमध्ये मॅक्सिमम एवढ्या वेपर्स असू शकतात. मग एवढ्याच वेपर राहणार, मग बाकीचे जाणार कुठं? रात्री एवढं टेम्परेचर झालं तर एवढ्याच वेपर होऊ शकतात 30 ग्रॅम मधल्या, मग बाकीचे जाणार कुठे? बाकीच्या कंडेन्स होणार अँड ड्यू ड्रॉप्स आर क्रिएटेड ऑन दी ऑब्जेक्ट्स, ऑन दी व्हेइकल्स, ऑन दी लीव्स, ड्यू ड्रॉप्स आर क्रिएटेड. 14.7 आज राहणार आणि राहिलेलं 30 ग्रॅम मधलं 15.3 ग्रॅम एका पर किलो ऑफ ड्राय एवढं पाणी बाहेर येणार आणि याचे काय तयार होणार ड्यू ड्रॉप्स. ठीक आहे. Moisture, amount of moisture is called humidity. When air is saturated, at that point dew point is present. किंवा उलट बोलताय, that dew point air is saturated. त्याच्यानंतर एक आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. एक कन्सेप्ट काय आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ती काय आहे हे 40 डिग्रीला मी एक्सप्लेन करतो. 40 डिग्री ठीक है. At 40 डिग्री सेल्सियस, चलो देखो क्या है. At 40 degree Celsius, when temperature of air is 40 degree Celsius, maximum amount of water vapor in air would be 49 grams per kg of dry air. चाळीस डिग्रीचं एअरचं टेम्परेचर असताना, when air temperature is 40 degree, air can hold how much water vapor? 49 grams maximum water vapor असू शकते एअर मध्ये. पण आता किती आहे? आता एअर मध्ये 30 ग्रॅम. 40 डिग्रीच्या हवेत एवढी पाणी असू शकते, एवढं पाणी मला टाकता येते. पण आता हवेत किती? आता हवेत एवढं नाही, आता हवेत एवढंच आहे. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी काढायची? रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ पर्सेंटेज, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय असते? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी upon absolute humidity at saturation into 100. Absolute humidity म्हणजे किती हे absolute, this is absolute humidity. एवढं ग्रॅम पाणी आहे एवढ्या किलो एअर मध्ये. 30 ग्रॅम वॉटर इज प्रेझेंट, 30 ग्रॅम वॉटर वेपर इज प्रेझेंट पर किलोग्राम ऑफ एअर. दिस इज absolute humidity. आणि आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढायची कशी? मग ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आत्ताची किती आहे? 30 ग्रॅम्स. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी इज 30 ग्रॅम्स. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आता किती आहे? 30 ग्रॅम्स डिवाइडेड बाय ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी एंड सॅच्युरेशन. समजा ही एअर 40 डिग्रीला एवढे ह्युमिडिटी आहे, तर तिला सॅच्युरेट करायचं म्हटलं तर किती ह्युमिडिटी असणार? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी एंड सॅच्युरेशन इज हाऊ मच? 49.
ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आता डिवाइडेड बाय ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी सॅच्युरेशन. सॅच्युरेट करायचं असलं तर किती ह्युमिडिटी पाहिजे एवढी इंटू 100. हे आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्याला कॅल्क्युलेट करून बघूया किती येते. चला कैलकुलेट करेंगे. मेरे पास कैलसी है क्या? चलो इधर तक कैलसी नहीं है मेरे पास, तो मैं क्या करता हूँ, ये यूज करता हूँ काय अबैकस. अबैकस यूज करके अभी मैं निकालता हूँ. ओके, अरे भूल गया. कितना आता है 61.22. अभी आदित्य का भी आया है आंसर. उसने भी शायद अबैकस सीखा है, उसने भी अबैकस लर्न किया है ऐसा लग रहा है. उसका भी आंसर फास्ट आया है मेरी तरह. ऐसा फिंगर पे उसने किया है शायद, ऐसा आंख बंद कर. कितना आंसर आ रहा है 61.2. कितना आंसर मतलब 60% अभी ह्यूमिडिटी है. इसका मतलब अभी ह्यूमिडिटी कितना है हवा में, एयर में ह्यूमिडिटी कितना है 60% है. सैचुरेशन पे जितना है वो 100% है. तो ये कितना परसेंट है, ये 61% है. तो अभी ह्यूमिडिटी कितना है 61% है. दिस इज कॉल्ड रिलेटिव ह्यूमिडिटी. समझा? अब कभी कभी हमको लगता है कि एयर ड्राई है, कभी कभी लगता है कि एयर ड्राई है, एंड कभी कभी लगता है कि एयर बहुत ह्यूमिड है. तुम लोग बॉम्बे में जाओगे, मुंबई में जाओगे, तो उधर लगता है कि एयर बहुत ह्यूमिड है. एयर बहुत ह्यूमिड ऐसा लगता है. ठीक है. और यहाँ पे विंटर में, अभी इस सीजन में, अब एयर क्या लगता है, ड्राई ड्राई लगता है. इसलिए स्किन को भी क्रैक्स आना चालू होता है. एयर क्या है, अभी ड्राई ड्राई है. ठीक है. तो कैसा कैसा रहता है, तो if relative humidity is less than 60%, if relative humidity is less than 60%, तो एयर फील्स ड्राई. तो एयर क्या फील होता है, एयर ड्राई फील होता है. एयर ड्राई फील होता है. और अगर ह्यूमिडिटी मोर देन 60% है, अगर एयर का ह्यूमिडिटी मोर देन 60% है, तो एयर क्या फील होता है, फिर ह्यूमिड फील होता है. ठीक है. ह्यूमिड मतलब दमट. ठीक आहे. मग 60% पेक्षा कमी आहे, 60% पेक्षा ह्युमिडिटी कमी आहे, तर काय फील होते, ड्राय ड्राय आहे असं फील होतं. आणि 60% पेक्षा जास्त आहे, 60% पेक्षा जास्त आहे, तर हवा कशी फील होते, मग ह्युमिड आहे अशी फील होते. ठीक आहे. दमट आहे अशी फील होते. चला सगळे पॉइंट्स लिहून घ्या. रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा फॉर्म्युला, आणि लेस दॅन 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे ड्राय, आणि मोर दॅन 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे हवा काय वाटते आपल्याला, ह्युमिड. तीन पॉइंट्स लिहून घ्या. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. चलो मैं थोड़ा एक 10 मिनट जाके आता. ऐसे ही बोला जाने देने वाला. चलो चलो चलो. चलो बोलो. हो गया क्या, लिख के हो गया. ये फर्स्ट, ये सेकंड, ये थर्ड लिखो. अरे बोलो, लिख के हो गया क्या, कमेंट करो, फिर आगे जाएंगे. अच्छा कंसेप्ट देखना है आगे का, एकदम मस्त कंसेप्ट देखना है. हो गया क्या लिख के, ठीक.
ठीक है, बस बस समझ गया हो गया। तो क्या देखा आज नया कंसेप्ट? एक तो देखा रिलेटिव ह्यूमिडिटी। रिलेटिव ह्यूमिडिटी क्या है? रिलेटिव ह्यूमिडिटी क्या है? रिलेटिव ह्यूमिडिटी इज एब्सोल्यूट ह्यूमिडिटी अपॉन humidity at saturation. Absolute humidity upon humidity at saturation. तो absolute humidity किती आहे? Absolute humidity म्हणजे आता ह्युमिडिटी एवढी आहे, 30 ग्रॅम वॉटर आहे एवढ्या हवेमध्ये, ठीक आहे, 30. आणि 40 डिग्रीला सॅच्युरेट करायचं म्हणजे किती वॉटर वेपर्स पाहिजे? 40 डिग्रीला हवेला सॅच्युरेट करायचं तर किती वॉटर वेपर्स पाहिजे तेवढ्या. दिस अपॉन this is called relative humidity. Into 100 केलं तर percentage relative humidity into 100. So 61%. Here किती percent humid आहे? 60%. 61%. मग 60 पेक्षा जास्त ह्युमिडिटी असली तर ह्युमिड वाटते. 60% पेक्षा कमी ह्युमिडिटी असली तर ड्राय वाटते. नाही, नेट बघा तुम्ही, होणार नाही. कटाळ काय करा, मला नंतर बोल, व्हॉट्सअपवर बोल, मी सांगतो काय. काय अंदाज आहे ते? काय 60 आल्यास असं काही नाही. 60 आल्यास तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. बरोबर बाउंड्रीवर झालं तर काय, बरोबर 60 झालं तर काय, काही म्हणा. तुम्हाला ह्युमिड म्हणायचं तर ह्युमिड म्हणा. ते रिलेटिव्ह आहे ना, रिलेटिव्ह आहे. कुणाला उंच म्हणायचं आणि कुणाला शॉर्ट म्हणायचं, कुणाला टॉल म्हणायचं आणि कुणाला शॉर्ट म्हणायचं, हे रिलेटिव्ह आहे. तसं कुठली एअर ह्युमिड म्हणायची आणि कुठली ड्राय म्हणायची हे रिलेटिव्ह आहे. एवढं फिक्स 60 ची बाउंड्री नाही. 65 ला पण मला ड्राय म्हणता येते, असं काही नाही एवढं काय. ठीक आहे, चलो. चलो ठीक आहे. आता नेक्स्ट काय बघायचं आहे? कॉन्ट्रेल्स बघायचा आहे. कॉन्ट्रेल्स एकदम चांगला फिनॉमिनन आहे. चलो बघा सृष्टी, चला. कॉन्ट्रेल्स एकदम काय, एकदम मस्त फिनॉमिना आहे. कॉन्ट्रेल्स कधी दिसते? कॉन्ट्रेल्स हे काय बोर्डबुक मध्ये वापरलेला वर्ड नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा कॉन्ट्रेल्स काय. एकदम छान आहे. कॉन्ट्रेल काय असतं? हे एरोप्लेनच्या मागे तुम्हाला कधी कधी व्हाईट धुवा दिसते. एरोप्लेनच्या मागे कधी कधी धुवा कसा दिसते? व्हाईट दिसते. रॉकेटच्या मागे दिसतोय जनरली, किंवा फायटर प्लेन, खूप उंच गेलेला प्लेन असला फायटर प्लेन, तर त्याच्या मागे पण व्हाईट धुवा दिसते, व्हाईट धूर दिसते. त्याला बोलते कॉन्ट्रेल्स. त्याला काय बोलते? कॉन्ट्रेल्स. बघायचे काय कॉन्ट्रेल्स? कॉन्ट्रेल्स जरा बघू. कॉन्ट्रेल्स बघू, तुम्हालाही मजा येईल. चार, ठीक आहे, याच्यात टाकू. दिसले का बघा कॉन्ट्रेल्स? बाहेर एरोप्लेन चालले मागं व्हाईट धुवा निघला का? दीज आर कॉन्ट्रेल्स. त्या एरोप्लेनच्या मागं धुवा निघला का? दीज आर कॉन्ट्रेल्स. हे कॉन्ट्रेल्स आहे. ते झालं की हे एरोप्लेन चालले मागं धुवा निघाला, हे काय? कॉन्ट्रेल आहे. पेपरचे काय असतील डाऊट्स तर मला नंतर विचारा, पहिला काम करून आपले. कॉन्ट्रेल्स काय मग काय? कॉन्ट्रेल्स व्हिडिओ दाखवा. आता तू म्हणशील कॉन्ट्रेल्सचा व्हिडिओ दाखवा, थोड्या वेळानं म्हणशील मग सनीताई दाखवा, सनीताईचा डान्स दाखवा. दिसले ना तुला? व्हिडिओ कशाला पाहिजे? फोटो दिसला ना, फोटोत कळाला ना काय कॉन्ट्रेल्स आहे, तो व्हिडिओ कशाला बघायचा? कॉन्ट्रेल्स काय? एरोप्लेनच्या मागं किंवा रॉकेटच्या मागं जे मागं धुवा दिसायला, दॅट इज कॉन्ट्रेल.
काय असते कॉन्ट्रेल मध्ये छोटे छोटे आईसचे पार्टिकल्स आहेत, बर्फ असते छोटा. कॉन्ट्रेल मध्ये काय असते तर बर्फ असते, ते आईस असते, एकदम छोटे छोटे बर्फाचे पार्टिकल्स आहेत. ते बर्फाचे पार्टिकल्सची लाईन बनलेली आहे. बर्फ कशापासून झाला, आईस कशापासून तयार झाला, कॉन्ट्रेल्स मध्ये आईस कशापासून तयार झाला. आणि प्रत्येकच विमानाचं होत नाही, कधी कधी नांदेडला आपल्या इथं स्टेशन आहे, एअरफोर्सचं स्टेशन आहे नांदेडला. कधी कधी एरोप्लेन दिसतात ना वरून जाताना वगैरे. अहमदपूरला जरा जास्त दिसतात, परभणीला मला आणखी काय दिसले नाही. पण ते प्रॅक्टिस वगैरे त्यांची चालू असते तेव्हा ते फायटर प्लेन कधी जाते, मग फायटर प्लेन एकदम खालून जात असते, मग त्यावेळी कॉन्ट्रेल्स दिसत नाहीत. मग कॉन्ट्रेल्स कधी नेहमीच दिसतात का, नेहमी दिसत नाही. समजा अर्थ आहे आणि एरोप्लेन इथून चाललं, कॉन्ट्रेल दिसते का, नाही. कॉन्ट्रेल दिसण्यासाठी हाईट ऑफ एरोप्लेन शुड बी above 7.5 kilometer and up to 12 kilometer. Up to 12 नाही, 20 असेल, up to 12 kilometer. याच्यावर पण आणखी थोडं डिस्टन्स गेलं की अजून वर कॉन्ट्रेल दिसते, थोडा मधला भाग दिसत नाही, आणखी परत वर गेले की कॉन्ट्रेल दिसते. मग याच भागात एरोप्लेन पाहिजे, या 7.5 किलोमीटर हाईट पासून 12 किलोमीटर हाईट जमिनीपासून एवढ्या हाईटच्या मध्ये प्लेन असलं तर कॉन्ट्रेल्स एकदम प्रॉमिनंट दिसते का, कारण या एरियामध्ये इतक्या उंचीवर 7.5 किलोमीटरच्या वर हाईटवर टेम्परेचर एकदम कमी असते, हवेचं टेम्परेचर. एव्हरेस्टची हाईट किती आहे, एक 8.5 किलोमीटर 9 किलोमीटर काहीतरी आहे एव्हरेस्टची. सी लेवल पासून एव्हरेस्टची हाईट किती आहे, 8.5 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर म्हणजे इथून इथपर्यंत एव्हरेस्टची हाईट इथं कुठतरी. मग एव्हरेस्टवर नेहमीच आईस असते, एव्हरेस्टवर नेहमीच आईस असते का बरं, कारण तितक्या हाईटला टेम्परेचर सगळीकडेच कमी असते. या ठिकाणी पण परभणीच्या पण वर गेलो आपण, किंवा परभणीच्या पण आपण वर गेलो, अहमदपूरच्या पण आपण वर गेलो, किती किलोमीटर जायचं, 7.5 किलोमीटरच्या वर जायचं तर एकदम थंडी आहे तिथे. परभणीच्या पण वर आपण 7.5 किलोमीटरच्या वर जायचो तर एकदम थंडी आहे, -36 टेम्परेचर आहे. त्यामुळे कुठल्या पण उंच ठिकाणी काय असणार, थंडावा असणार. कोणत्या पण उंच ठिकाणी टेम्परेचर कमी असते. महाबळेश्वरला गेला, हाईट जास्त आहे, थंडी आहे. ओके, कुठे पण थंड ठिकाणी, मनालीला गेला, उंचावरचं ठिकाण आहे, थंडी आहे. एव्हरेस्ट वर गेला ते तर खूप उंच झालं, उंचावरचं ठिकाण आहे, थंडी असणार. कारण वर जसं जाईल तसं टेम्परेचर हवेचं कमी आहे, आणि इथून इथपर्यंत हवेचं टेम्परेचर किती आहे, एकदम कमी आहे, -36. त्याच्यावरही आणखी वेगवेगळे टेम्परेचर आहे, तुम्ही गुगलवर टाकला तर किती हाईटवर किती टेम्परेचर आहे सगळं भेटते. मग इथं टेम्परेचर किती हवेचं, -36. एरोप्लेन चालू. कटाळ नाही होत रे, युट्यूबवर लेक्चर टाकणं नाही होत. तू मला टेलिग्राम वरून हे कर ना, टेलिग्राम वर मी टाकतो एखाद्या वेळी, मेसेज कर. मला एरोप्लेन आहे, याचे जे विंग्स आहेत एरोप्लेनचे विंग्स आहेत, आणि इथून इथे एक जेट इंजिन आहे, आणि इथे एक जेट इंजिन आहे. ठीक आहे, एरोप्लेनला इथे एक जेट इंजिन आहे आणि इथे एक जेट इंजिन, त्याच्यामुळं असं फास्ट चाललं एरोप्लेन, असं फास्ट चाललं, राईट. मग इकडून पण धूर बाहेर आलाय,
गाडीच्या एक्झॉस्ट मधून कसा धूर बाहेर येतो, स्मोक बाहेर येतो, सिमिलरली smoke comes out, similarly smoke comes out of these jets. या जेट्सच्या मधून स्मोक बाहेर येत असते सतत. या जेट्सच्या मधून स्मोक काय येत असते, बाहेर येत असते. त्या जेटच्या स्मोक मध्ये पण, त्या जेटच्या स्मोक मध्ये थोडी वॉटर वेपर असते. या जेटच्या स्मोक मध्ये इथून स्मोक बाहेर आला. गॅस जितका बाहेर येईल, गॅस जितका बाहेर येणार तितकं फास्ट एरोप्लेन समोर जातो. ठीक आहे, इथे एक इंजिन आहे, याच्यातून धूर बाहेर आला, इथे एक इंजिन आहे, त्याच्यातून धूर बाहेर आला. जितका आहे फास्ट स्मोक मागे येणार तितकं एरोप्लेन पुढे जात असते. मग याच्यात असते वॉटर वेपर, याच्यात असते वॉटर वेपर. Inside this smoke, water vapors are present. Inside this smoke, water vapors are present. वॉटर वेपर बाहेर आला, गरम गरम आहे ते, एकदम गरम गरम आहे, त्यामुळे वॉटर वेपर झाला. गरम गरम आहे ते, आता गरम आहे, पण बाहेर आल्यानंतर बाहेर एअरचं टेम्परेचर किती आहे, -36 आहे. बाहेर एअरचं टेम्परेचर किती आहे, -36. मग -36 टेम्परेचर मुळे यातली वेपर काय होणार, एकदम थंड बनते आणि मग छोटे छोटे बर्फाचे पार्टिकल. म्हणून प्लेनच्या जवळ कॉन्ट्रेस्ट दिसत नाही, प्लेन पासून काही अंतरावर कॉन्ट्रेस्ट दिसतो. म्हणून प्लेनच्या जवळ कॉन्ट्रेस्ट स्टार्ट होत नाही, इथपर्यंत आईस होऊ शकत नाही. एक गरम जी हवा आली त्याला आईस बनायला थोडा वेळ लागेल ना, मग इथपर्यंत आईस बनत नाही, याच्यानंतर आईस. मग याच्या पुढे कॉन्ट्रेस्ट दिसणार, याच्या पुढे हे आईसचा असा आईस आईस. इथपर्यंत दिसत नाही, इथपर्यंत फक्त स्मोक होता, इथपर्यंत फक्त स्मोक होता. ऍक्च्युली गेला असं, इथपर्यंत फक्त स्मोक होता, वॉटर वेपर्स होत्या, मध्ये थंड झाला आणि बर्फ इथं झाला, मग इथं व्हाईट व्हाईट दिसायचं. ठीक आहे, आईस दिसणार इथं, त्याच्यामुळे आईसच्या मागे लाईन्स तयार झाल्या आणि एरोप्लेन पुढे गेलं. पोल्युशन फ्री वगैरे नाही रे, नॉर्मल आपला धुवा निघतो का तसाच धुवा आहे, त्याच्यात काही प्रमाणात वॉटर वेपर्स असते. नॉर्मल एरोप्लेनचा धुवा आहे तसाच असते, काही प्रमाणात त्याच्यात वॉटर वेपर्स. इतक्या वॉटर वेपर्स आहेत त्याचा आईस बनणार, तेव्हा व्हाईट व्हाईट दिसणार. मग हे काय वेगळं फ्युएल वगैरे आहे नाही, त्याच्यात जेवढं पण पाणी आहे, पाण्याच्या वेपर्स वगैरे काय रिॲक्शन मध्ये आतमध्ये जळताना, फ्युएल वगैरे जळताना काय रिॲक्शन मध्ये होत असत आतमध्ये वॉटर. जे पण वॉटर आहे बाहेर आले की त्याचा आईस बनणार, त्या आईसच्या मग रेषा दिसतो. ठीक आहे, का आईसच्या रेषा दिसते, कारण तिथलं टेम्परेचरच कमी आहे, 0 पेक्षा खाली आहे, बाहेर आलेला आईस बनणार, मग पांढऱ्या पांढऱ्या रेषा दिसते. दॅट इज कॉन्ट्रेस्ट, दॅट इज कॉल्ड कॉन्ट्रेस्ट. कशाचा यूज काय, थोड्या वेळानंतर जाते, मग थोड्या वेळानंतर कॉन्ट्रेस्ट जाते का, कारण या बर्फाचं काय होते, तिथल्या हवेत वेपरायझेशन होऊन जाते. त्या बर्फ जे झाला, आईस झाला, तिथल्या हवेत ते वेपरायझेशन होऊन जाणार थोड्या वेळाने, म्हणून ते काही वेळानं कॉन्ट्रेस्ट जातेच. ठीक आहे, -30 डिग्रीला जरी हवा असली, तुम्हाला वाटेल -30ला ते बर्फाचा बर्फच राहायला पाहिजे, तसं नसतंय. -30 डिग्रीला पण काय काही प्रमाणात वॉटरच्या वेपर्स हवेत असते, तर बर्फाच्या वेपर्स तयार होणार हळूहळू आणि त्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहणार, मग थोड्या वेळाने ते जाणार. या आईस क्यूबचा काय वापर करतात, इंगळे विचारायला, या आईस क्यूबचा, या आईसचा वापर काय करतात. तू जा बाळ उडून वर आणि त्या आईसचा गोला बनवून खा तू. या आईसचा काय वापर, काय नाही, या आईस पडणार आणि नंतर इव्हॅपोरेट होणार थोड्या वेळाने. प्लेन खूप लांब गेले की थोड्या वेळाने हे आईस आजूबाजूच्या एअर मध्ये मिक्स होऊन जाणार. यूज काय वर जाऊन यूज करायला लागेल, वर कोण जाणार, फ्रीज मध्ये आईस आहे ना, फ्रीज मधला आईस यूज करायला लागेल, वरचा आईस कशाला पाहिजे. क्लिअर, कॉन्ट्रेस्ट. कॉन्ट्रेस्ट कुठून कुठपर्यंत दिसते, मग हे 2-3 सेंटेन्सेस लिहून घ्या, कारण ते बोर्डबुक मध्ये एवढं क्लिअर सांगितलं नाही, बोर्डबुक मध्ये एवढं डिटेल मध्ये जेवढं मी सांगितलं तसं नाही आहे. white white lines behind aeroplane
white lines behind aeroplanes are called contrails. Yeah. White lines behind aeroplanes. White lines behind aeroplanes. White lines behind aeroplanes are called contrails. Full stop. In contrails, small ice particles are present. In contrails, small ice particles are present. In contrails, small in contrails, small ice particles are present. In contrails, small ice particles are present. Full stop. Contrails are seen if aeroplane is between 7.5 kilometer and 12 kilometer. Contrails are seen. Contrails are seen if aeroplane is between 7.5 kilometer and 12 kilometer. Contrails are seen if aeroplane is between 7.5 kilometer and 12 kilometer. Contrails are seen if aeroplane is between 7.5 kilometer and 12 kilometer. In this height range, temperature of air is minus 36 degree. In this height range, temperature of air is minus 36 degrees Celsius. Temperature of air is in this height range. Temperature of air is minus 36 degrees Celsius. Okay. Okay. काय बोलायला हे जिशान आईस चांगला असतो का जिशान काय म्हणाला हे आईस चांगला असतो का वर जाऊन खाऊन बघायला लागेल वर जाऊन त्याला खाऊन बघायला लागेल काय आता माहिती आपल्याला चांगला असतो का चांगला म्हणजे कशासाठी चांगला म्हणजे खायचं काय तुला वरचा आईस कशावर खायचं फ्रीज मध्ये असतं ना घरी त्यात काय पोल्युटंट्स वगैरे असू शकतात स्मोक मधून बाहेर निघालं थोडं पोल्युटंट त्यात मिक्स असू शकतं तुम्हाला करायचं काय तो खायचं काय हो गया परत एकदा जॉईन करा लेक्चरला पुढचा पार्ट बघूया परत एकदा जॉईन करा थोडा वेळ राहिला तर 2 मिनिट्स राहिले पुढचा पार्ट बघूया